नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना बुधवारी दुपारी 3च्या सुमारास घडली होती। या गोळीबारात 3 जण आणि मारहाणीत 3 जण असे 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नायगाव पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यासह अन्य 6 जणांना अटक केली आहे। मंगळवारी नायगाव पूर्वेच्या बापाणे मौजे चंद्रपाडा सर्वे नंबर 167 व 168 या जागेच्या संदर्भात भोईर परिवार आणि हाऊसिंग LLP ग्रुपचे सदस्य यांच्यात वाद होऊन मारामारी झाली होती। या प्रकरणी अनिश सिंग यांच्या तक्रारीवरून भोईर परिवारातील सदस्यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी सदरच्या जागेच्या ठिकाणी साक्ष पंचनामा सुरू होता। याच वेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटात पुन्हा मारामारी झाली। हा वाद विकोपाला जाताच मेघराज याने स्वरक्षणासाठी परवानाच्या बंदुकीने गोळीबार केला। बंदुकीने गोळीबाराच्या 3 फैरा झाडल्या। यात हाऊसिंग LLP ग्रुपचे सदस्य संजय जोशी, अनिश सिंग, वैकुंठ पांडे हे 3 जण गंभीर जखमी झाले। शुभम दुबे, वीरेंद्र चौबे, राजन सिंग हे 3 जण मारहाणीत जखमी झाले आहेत। असे एकूण 6 जण यात जखमी झाले। जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यांच्यासह एकूण 7 जणांना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे। याशिवाय गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूकही जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगे श्रिंगी यांनी दिली आहे। या गोळीबाराच्या घडलेल्या घटनेमुळे नायगाव परिसरात खळबळ उडाली आहे। नायगावमध्ये झालेल्या गोळीबारात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। यात अनिश यांच्या मांडीला गोळी लागल्याने ते यात गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याच्या बाहेर आहेत अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे। नायगावमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबार प्रकारामुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खळबळ उडाली होती। या घटनेनंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्याला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। याशिवाय पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेची पथके, विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून आढावा घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे।